नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओ। आज आपण बघणार आहोत की आपण जेव्हा 2 मीटर असे काही फॅब्रिक घेतो कुर्ती बनवण्यासाठी आणि हे जे लेफ्ट ओव्हर फॅब्रिक असतं, ठीक आहे, या लेफ्ट ओव्हर फॅब्रिक पासून आपण एक दुसरी कुर्ती बनवणार आहोत। तर हे जे आहे फॅब्रिक मी 2 मीटर एवढं घेतलं होतं। त्या 2 मीटर मधून तुम्ही बघू शकता की मी हा एक कुर्ता स्टिच केला होता फुल लेंथचा, ठीक आहे। त्याच्या बॅकमध्ये ही अशी मी लेस लावून एक पॅटर्न केली होती आणि हा एक फुल लॉन्ग कुर्ता होता, ठीक आहे। खाली लेस वगैरे लावून मी रेडी केला असा कुर्ता आहे हा। मी बनवल्यानंतर हे जे आहे फॅब्रिक एवढं जे आहे फॅब्रिक माझ्याजवळ उरलेलं होतं, ठीक आहे। तर जवळजवळ तुम्ही बघू शकता की हे अर्धा मीटर तरी फॅब्रिक, अर्धा ते 1 मीटर जे आहे फॅब्रिक माझ्याकडे राहिलं आहे आणि हे इतकं काहीसं जे आहे माझ्याकडे हे लाइनिंग राहिलेलं आहे। तर आपण या लेफ्ट ओव्हर फॅब्रिक पासून आज एक शॉर्ट कुर्ती बनवणार आहोत। बघूया तर आपण ते कसं बनवणार। तर हे बघा 30 इंचेस जे आहे ते कंप्लीट फॅब्रिक आहे, ठीक आहे। तर आता आपण जसं नॉर्मली कुर्तीचं करतो ड्राफ्टिंग, तसंच देखील मी ह्याचं देखील एक ड्राफ्टिंग करते। बघा हे माझ्याकडे जे आहे एक अर्धा मीटरपेक्षा देखील कमी अस्तर आहे। तर ह्याच्यामध्ये मी आपली स्टँडर्डची कुर्तीची ड्राफ्टिंग असते ती करून घेणार आहे। शोल्डर 7 इंचेसवर घेणार आहे मी, ठीक आहे। आर्म होल जे आहे 7.5 इंचेसवर जे आहे मी मार्किंग बनवते। हे मी 32 साईजच्या हिशोबाने 32 डिवाइड बाय 4 करून जे काय आपली मेजरमेंट येते ते मी इथे घेऊन टाकते। तर 8 इंचेसवर मी मार्किंग केलेली आहे, प्लस 2 इंचेस जे आहे मी हे 2 इंचेस मी एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करून घेईन। हे झाले। इथून 1 इंचेसवर जे आहे मी आर्म होलचं जे आपलं राऊंड असतं इथून मी 1 इंचेसच्या डिस्टन्सवर आर्म होलचं राऊंड, तर इथून खाली बेस लाईनचं जे आहे आपण मार्किंग करून घेणार आहोत, जे की मी इथून 7 इंचेसवर घेईन। ठीक आहे, हे 7 इंचेसवर घेतले। आता वेस्टचं जे मार्किंग आहे ते 30 इंचेस आहे, ठीक आहे। त्याच्या हिशोबाने मी इथे त्याचं 30 डिवाइड बाय 4 करून इकडे मार्किंग करेन। इथे 7.5 वर मी एक मार्किंग घेतलं आहे, प्लस 2 इंचेस जे आहे आपलं लुझिंगचं जे मार्किंग आहे जे आपण इथे देखील घेतलेलं आहे ते इथे मी मार्किंग करून घेतलं। इथून जे आता माझ्याकडे 5 इंचेस आहे, ठीक आहे। तर मी काय करणार आहे, ह्याचा इथे जो लास्ट पॉईंट जो काही असेल तिथे ह्याला जॉईन करून मी कटिंग करून घेणार आहे। खालचा पोर्शन कट नाही करत आहे कारण आपण हा फोल्ड करून घेणार आहोत। हा एक हलकासा इथे मी नॉच केले। अशा पद्धतीने जे आहे आपलं शॉर्ट कुर्तीचं लाइनिंगवर आपलं मार्किंग 3 इंचेसवर मी मार्किंग करते, ठीक आहे। आणि इथून जे आहे आपण हाफ इंचेस डाऊन करून घेणार आहोत आणि या लाईनला जॉईन करू। आता हा जो शोल्डर डाऊनचा मार्किंग आहे मी तो देखील कट करू। हे माझं लाइनिंगचं ड्राफ्टिंग झालंय। मिडलला देखील आपण एक हलकासा नॉट देऊन टाकू, जेणेकरून आपल्याला समजेल आपलं मिडल पोर्शन कोणतं आहे, ठीक आहे। तर आता हेच जे आहे मी आपल्या मेन फॅब्रिकवर ठेवेन। अगदी परफेक्ट जे आहे आपल्या इथे लाइनिंगमध्ये तुम्ही बघू शकता, कुठे आपल्याला इथे जॉईंट वगैरे काही करण्याची गरज नाही लागणार आहे, ठीक आहे। फक्त आता ह्याचं जे मार्किंग आहे तसंच मी आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते देखील कट करून हे जे आहे आपलं कटिंग करून झालेलं आहे। सेम मी जे आपलं शोल्डरचं मार्किंग आहे ते करून घेईन आणि मिडलला जे आहे ते हलकासा कट देऊन टाकेन, जेणेकरून मिडलचं समजून येईल आपल्याला, ओके। तर हे जे आहे आपलं शॉर्ट कुर्तीची कटिंग करून झालं आणि 6 इंचेस
इंचेस जे आहे लेंथ ठेवते नेकची. वरून मी हा शेप ठेवला. फक्त ह्याला एक राऊंड हा असा जो आहे आपला नेक असणार आहे, तर ह्याला दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करून घेण्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेची जी ट्रिक सांगितली तीच आपण यंदा देखील यूज करणार आहोत, जी म्हणजे अगदी मिडलला ठेवून. आता तुम्ही बघितलं की त्या मार्किंगला जे आहे 2-3 वेळा चॉकने गिरवलं आहे, जेणेकरून एक जेव्हा कधी पण आपण हे ह्याच्यावर टॅप करू तर दुसऱ्या साईडला देखील इझिली ट्रान्सफर होऊन जाईल. जर तुम्ही असं दाब केलं तर हे तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायला इझी होईल. तर हे जे आहे कुठेच मिसमॅच अगदी परफेक्ट रीतीने जे आहे आपण आपल्या नेकची जी आहे हा आपला नेकचा फ्रंट नेकचा शेप. हे जे आहे आपल्या दोन्ही स्ट्रिप्स रेडी आहेत. प्लस आपलं हे जे लायनिंगचं फॅब्रिक आहे ते देखील आपलं रेडी आहे आणि हे मेन फॅब्रिक. तर आता आपण स्टिचिंग करू. आता आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत, तर जे लायनिंग आहे त्याला आपण मेन फॅब्रिकने अटॅच करूया. मेन फॅब्रिकचं फ्रंट साईड घेतली आहे आणि जिथे आपण नेकची मार्किंग घेतलेली ती साईड. ठीक आहे, असं आपण हे सेट करून घ्यायचं आहे आणि जो आपला नेक आहे ते आपण स्टिच करून घ्यायचं. हाफ इंचेसच्या डिस्टन्सवर आपण हे कट करून घ्यायचे, नॉचेस करून घ्यायचे आणि मग हे जे आम्ही फॅब्रिक उलटवून घ्यायचं. फक्त जरी तुम्ही हाताने जरी हे असं करून फॅब्रिक जर तुम्ही फक्त ॲडजस्ट जरी करून घेतला तरी पण हे बघा. आता ह्याच्यावर जे आहे एक टॉप स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून हे अगदी छान पद्धतीने असं दिसेल. विदाउट बुकरम जे आहे आपलं हे फिनिशिंग अगदी. तर नेक्स्ट सेट झालं आहे. काय करायचं आपण, तर हा जो पोर्शन आहे ह्याला मी डबल फोल्ड करून घेऊन ह्याची पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेऊ. फिक्स करून घ्यायला एक मोठा टाका लावून घेणार आहे सगळ्या बाजूने, म्हणजे हे जे फॅब्रिक आहे आणि जे लायनिंग आहे ते हलणार नाही आणि अगदी सेट.
आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्या फ्रंट साईडला लाईनिंग अटॅच करून झालेली आहे. ठीक आहे, अगदी सुंदर पद्धतीने जे आहे ते आपल्या इथे लाईनिंग अटॅच झाली. आता सेम पद्धत जी आहे आपण बॅक पोर्शनला देखील आपण तसंच करून घेणार आहोत. ह्याचे आपण शोल्डर्स अटॅच करून घेणार आहोत. आता आपलं जे आहे फ्रंट आणि बॅक पोर्शन जे आहे स्टिच करून झालेलं आहे. आता आपण स्ट्रिप्स कट केलेले आपण त्यामध्ये इथे पण एक स्टिच करून घेऊ. आता आपण ही 2.5 इंचाची जी आहे स्ट्रिप घेतलेली आहे, बरोबर, फोल्ड करून आपण एक स्टिच करू. एक धागा आपण घ्यायचा आहे आणि जे फॅब्रिक आहे त्याला आपण असं पुढे ढकलायचं आहे. हे बघा, मग असे रफल्स जे आहेत तुमचे रेडी आहेत दोन्ही. तर हे जे आहे ते माझे दोन्ही पण रफल्स जे आहेत जे आपल्या स्लीव्सवर अटॅच होणार. तुम्ही रेडी इंचेस जे आहेत ते मी इथून एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे. ठीक आहे, तर हे 2 इंचेस जे आहे मी नॉर्मलच ठेवणार आहे. असे आपण ठेवून यांना स्टिच करायचे जेणेकरून हे असं हा पोर्शन आहे इथून 2 इंचेस. बाकी जे काही राहिलेले आहे ते मी मध्ये ह्याच्या या पोर्शनमध्ये ॲडजस्ट करून घेणार आहे. तर हेच फक्त याच्यामध्ये आपण करायचं, बाकी काहीच एवढं रॉकेट सायन्स नाही. तर मी इथून आधी 2 इंचेस ठीक आहे. आता आपलं हे झालं आहे. आता फक्त तुम्ही काय करायचं तर ह्याला हलका हलका ॲडजस्ट करायचं, आणखीन काहीच नाही. तुम्ही जर ह्याला खेचाल हे आपोआप बघा इथून हे जे आहे स्टिच निघत जाईल आणि फक्त आपल्याला हे ॲडजस्ट करायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने जे आहे हे रफल्स आपले अटॅच. याच पद्धतीने मी इथे देखील हे रफल्स अटॅच करून घेऊ. जे एक्स्ट्रा आपल्याला इथे धागे दिसत आहेत ते आपण आधी कट करून स्टिच पोर्शन आहे ह्याला आतमध्ये घेऊन इथे आपल्याला एक स्टिच घ्यावी लागेल जेणेकरून हे जे पोर्शन आहे ते असं बाहेर स्टिफ होऊन हे असं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे आपले हे दोन्ही स्लीव्स अटॅच झाले आहेत, म्हणजे जे आपले रफल्स होते ते आपले अटॅच झालेले आहेत. आता लास्ट जे आहे ते म्हणजे साईड स्टिच. ठीक आहे, तर हे साईड स्टिच देखील आपण जिथपर्यंत लाइनिंग होतं तिथपर्यंत मी स्टिच करून घेतलंय. आता 1 इंचेसच्या डिफरन्सवर आपल्याला हे देखील ह्याच्या पट्टी फोल्ड करून घ्यायची. आता मी ह्याच्यावर फिटिंगची स्टिच घेऊन झालेली आहे. जे आता आपले साईड स्लिट्स आहेत ते
या कुर्तीची एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण सांगू शकतो. एकदम सिम्पल प्लेन कॉटन कुर्ती आहे, पण हे जे स्लीव्ज आहेत हे याची सेंटर ऑफ अट्रॅक्शन. या कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग आणि याचं डिझाईन हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच आवडलं असेल. नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता भेटूया पुढच्या